आणि आता वळतो पुढच्या अपडेटकडे। वाल्मिक कराडने ज्योती जाधव या महिलेच्या नावाने पुण्यात प्रॉपर्टी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। फर्ग्युसन कॉलेजच्या समोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत 2 ऑफिस विकत घेण्यासाठी हा व्यवहार केलाय। ज्योती जाधवच्या नावाने कुशल वॉल स्ट्रीट या इमारतीमध्ये 2 ऑफिस स्पेसेसची खरेदी करण्यात आल्याचं कळतंय। 6व्या मजल्यावरील 2 प्रशस्त ऑफिसेस खरेदी करण्यात आले होते। ज्योतीच्या नावे पुण्यामध्ये फ्लॅटही असून कराड फरार असताना तिच्या घरी थांबला होता, अशी देखील आता नवीन माहिती समोर येते। तर या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पाहूया। वाल्मिक कराडचं पुणे कनेक्शन समोर आलेलं असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। वाल्मिक कराड संदर्भातील जे व्यक्ती या संपूर्ण प्रकरणी आरोपी आहेत किंवा त्यांची चौकशी चालू आहे, त्यांच्या काही जागा, त्यांची काही मालमत्ता पुण्यात आढळून आलेली आहे। मी पुण्यातील सध्या फर्ग्युसन महाविद्यालय रोडवर आहे आणि आपण जर पाहिलं तर याच एफसी कॉलेजच्या प्रमुख मुख्य गेटच्या समोर कुशल वॉल स्ट्रीट नावाची एक बिल्डिंग आहे, ज्यामध्ये ही संपूर्ण बिल्डिंग जी आहे ती कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणून ओळखली जाते। आणि याच ठिकाणी ज्योती मंगल जाधव जी महिला, जिचे काही संबंध वाल्मिक कराडशी देखील जोडले गेले आहेत, त्या महिलेची प्रॉपर्टी जी आहे ती याच कुशल वॉल स्ट्रीटच्या इमारतीत रजिस्टर्ड आहे। ऑफिस नंबर 610 आणि ऑफिस नंबर 611 असे दोन्ही ऑफिसेस जे आहेत ते या महिलेच्या नावाने रजिस्टर असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। या महिलेने जेव्हा हे ऑफिस रजिस्टर केलं होतं तेव्हा ही अनामत रक्कम जी आहे ती देखील त्यांनी कुठून आणली होती असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। त्यामुळे या संपूर्ण मालमत्तेसंदर्भात आता पुढे काय नवीन खुलासे येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज।